तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राज्यात पुढील काही दिवसात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा। भारतीय हवामान खात्याकडून उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचं आवाहन। आज आणि उद्या पुण्यातील तापमान वाढणार। 17 एप्रिलला पुण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता। पुण्यातील तापमान 42 अंशापर्यंत जाण्याची शक्यता। जालना जिल्ह्याला 2 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी। जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन। दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत घराबाहेर जाणं टाळा, प्रशासनाकडून आवाहन। गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा, तापमान 42 अंशाच्या पार। कडक उन्हामुळे रस्ते ओस, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। हवामान खात्याने वर्तवली पुढील 4 ते 5 दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता। वर्धा जिल्ह्याला आता 3 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट। वाढीव तापमानाची तीव्रता कायम। मागील 4 ते 5 दिवसांपासून तापमानात होते वाढ। दुपारच्या सुमारास उन्हाची वाढीव तीव्रता, रुमाल बांधूनच नागरिक घराबाहेर पडतात। अकोल्यात तापमानाचा पारा 44.2 अंशावर। विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी कूलर्सचा आधार। सर्वच विद्युत उपकेंद्रात ट्रान्सफॉर्मर कूलर्स लावलेत। रायगडच्या माणगावमध्ये तापमानात घट, सलग 3 दिवस 40 अंश सेल्सिअस तापमान। उष्णतेपासून बचावासाठी नारळ पाणी पिण्यासाठी नागरिकांची होते गर्दी। वाढत्या तापमानामुळे नागपुरात हीट ॲक्शन प्लॅन लागू। नागपुरात आता 56 शीतकक्ष रुग्णालयात सज्ज आहेत, तर 2 उपजिल्हा रुग्णालय आणि 11 प्राथमिक केंद्रात शीतकक्ष सज्ज आहेत। उष्माघातापासून बचावासाठी इतर आवश्यक संसाधनही सज्ज आहेत। जळगावच्या 40 गावातील गिरणा धरणात 40% जलसाठा शिल्लक। तापमान वाढल्याने धरणातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन। उर्वरित जलसाठ्यावर पुढील 60 दिवसांचं नियोजन करावं लागणार आहे। मे महिन्यात पिण्यासाठी 4थं आवर्तन सोडण्यात येणार। कराड दक्षिणमधील उंडाळे प्रादेशिक पाणी योजनेचा वनवास संपण्याची चिन्ह। गेली 22 वर्ष रखडलेली योजना मार्गी लावण्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसलेंकडून आढावा। या उन्हाळ्यातच 18 पैकी अनेक गावांची तहान भागवण्याचं नियोजन। बीडमधील विविध प्रकल्पांमध्ये केवळ 47% पाणीसाठा शिल्लक। बिंदुसरा धरणात 51 ते 60% इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे। येवला तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट अधिक गडद। तालुक्यातील 2.5 ते 3 हजार लोकसंख्या असलेल्या राजापूर गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील निमोण गाव भर उन्हाळ्यात टँकर मुक्त। साठवण तळ्यांमुळे पाणी टंचाईवर मात। 1.25 कोटी लिटर पाणीसाठा शिल्लक असल्यानं आणखी 4 महिने नळावाटे आता पाणी पुरवठा सुरू राहील। आखाती युद्धाच्या परिणामातून सावरली सांगलीची हळद बाजारपेठ। हळद बाजारपेठेत पुन्हा आता पूर्ववत सुरू झाली। आतापर्यंत 9 लाख हळद पोत्यांची विक्री। मार्केटमध्ये हळदीची आवक आता मोठ्या प्रमाणात। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारी आणि बाजरीची मोठी आवक, मात्र बाजारभावात मोठी घसरण झाल्याने बळीराजा हवालदिल। सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। धाराशिवमध्ये हरभरा हमीभाव केंद्रावर नोंदणीची मुदत संपली। अनेक शेतकऱ्यांपासून वंचित, तर बारदाना संपल्याने आठवड्याभरापासून खरेदीही ठप्प। जिल्ह्यात आतापर्यंत 6111 शेतकऱ्यांची नोंदणी। जळगावच्या 40गाव बाजार समितीत नव्या लिलाव पद्धती विरोधात शेतकऱ्यांचा संताप। शेतकरी संघटनांची बाजार समिती परिसरात जोरदार घोषणाबाजी। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमा घोटाळ्याप्रकरणी 30,000 शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस। 2,500 शेतकऱ्यांचे नोटीसवर उत्तर। पडताळणीनंतर पुढची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। धुळे जिल्ह्यातील केळी लागवडीला वाढत्या तापमानाचा फटका। तापमान 42 अंशावर गेल्याने शिरपूर तालुक्यात केळी लागवडीस समोर आव्हान। उन्हामुळे कोवळी केळी रोपं करपण्याची भीती। अनेक शेतकऱ्यांकडून क्रॉप कव्हरचा वापर। वाशिम जिल्ह्यात कांदा बिजवाईचे पीक धोक्यात। खराब रस्त्यांमुळे धूळ थेट कांद्याच्या फुलावर साचत असल्याने परागीकरणाची प्रक्रिया विस्कळीत। बियाण्यांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शेतकऱ्यांकडून भीती। हिंगोलीतील कलगाव वखार महामंडळात पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल। 10 दिवसांनंतरही अद्याप अहवाल सादर नाही। जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटेंच्या आदेशाला वखार महामंडळाची केराची टोपली। प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचं लक्ष।
साताऱ्याच्या पाटणमधील मानेच्या वाडीत उभारण्यात आले महाराष्ट्रातलं पहिलं जनावरांचं स्नानगृह आणि ब्युटी पार्लर। राष्ट्रपती पदक मिळवलेल्या मानेची वाडी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम। सोलापूरच्या करमाळ्यात सीएनजीसाठी वाहनधारकांच्या दीड किलोमीटर रांगा, तासनतास तात्काळ उभं राहूनही गॅस मिळत नसल्याने वाहनधारकांमध्ये संताप। संबंधित प्रशासन आणि गॅस कंपन्यांनी गांभीर्यानं लक्ष देऊन पाठपुरावा सुरळीत करण्याची मागणी। रायगडच्या रोहा पोलिसांनी 2 बालविवाह रोखले, संबंधितांवर रोहा पोलिसात गुन्हा दाखल। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे ऍक्शन मोडवर। आयुक्तांनी मान्सूनपूर्व कामांची केली पाहणी। पाणी साचणाऱ्या सखल भागात विशेष खबरदारी घेण्याच्या आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना। कोल्हापूरमधील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात। रोज तब्बल 200 MLD सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडलं जात असल्याचा प्रकार समोर। कोल्हापूर शहरातील 12 नाल्यांमधील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने नदीच्या प्रदूषणात होते। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात विरोध कायम। राजू शेट्टी, सतेज पाटील यांच्या उपस्थितीत महामार्ग विरोधी कृती समितीचा निर्धार मेळावा। येत्या काळात शक्तीपीठ विरोधी आंदोलनाचा लढा तीव्र करण्याचा मेळाव्यात निर्धार। नाशिकमध्ये वृक्षतोडी विरोधात 21 एप्रिलला मनसेचा मोर्चा निघणार। मनसेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख अभिजित पानसे यांची घोषणा। तपोवन आणि गंगापूर रोडवरील वृक्षतोडीला विरोध करणार। मीरा भाईंदरमध्ये मंत्री सरनाईकांचा जनता दरबार। मित्रपक्ष असला तरी अन्यायाविरोधात लढणार। दर महिन्याला जनता दरबार भरणार, प्रताप सरनाईक यांची माहिती। अशोक खराची पत्नी कल्पना खराच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली। अटकपूर्व जामिनावरील पुढील सुनावणी आता 22 तारखेला होणार आहे। फिर्यादी पक्षाने वेळेची मागणी केल्यामुळे आजची सुनावणी तहकूब करण्यात आली। मीरा भाईंदरमध्ये युतीतील 2 आमदारांमध्ये राजकीय कलगीतुरा। मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केल्यानंतर मनसेकडून नरेंद्र मेहतांचा जोरदार निषेध। वैयक्तिक चिखलफेक करणं चुकीचं असल्याची मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांची टीका। संगमनेरच्या वडगाव पान इथल्या भोंदू गडगे विरोधात अनीस आणि ग्रामस्थ आक्रमक। संगमनेर पोलीस ठाण्यात वडगाव पान ग्रामस्थ आता एकवटले। ग्रामस्थांकडून भोंदू गडगे विरोधात तक्रार दाखल करणार। मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करत असल्याचा या भोंदूचा दावा। बीडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक। लघुलेखन पदाची भरती करण्यात यावी, पदभरती नसल्याने राज्यातील 50 ते 60 हजार विद्यार्थ्यांवर याचा परिणाम झालाय। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा। माजी मंत्री सुबोध सावजी यांचे वादग्रस्त विधान। स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलेवर पोलीस केसेस दाखल कराव्यात। त्यांचे नाव, फोटो किंवा व्हिडिओ चित्रीकरण शासनाने समाजात समोर आणावे अशी मागणी। वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली। पुढील तपास सुरू। शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार मृत्यूचं कारण। मृतांच्या खिशातील आधार कार्डवरून पटली ओळख। नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात नाल्याच्या पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू। महापालिकेकडून नाल्याचं काम सुरू, खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलंय। खेळताना 4 मुलं बुडाली। 4ही मुलं 7 ते 10 वर्ष वयोगटात। रायगडवरील प्री वेडिंग शूट प्रकरणी महाड तालुका पोलिसात 3 विरोधात तक्रार। पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता प्री वेडिंग शूट केल्याचा ठपका। प्री वेडिंग शूट करणारं जोडपं आणि कॅमेरामॅन बीडमधील असल्याची माहिती। जळगावच्या जामनेर तालुक्यातील शेंद्रुणी गावात घरगुती सिलेंडरसाठी रास्ता रोको। संतप्त ग्राहकांचे रिकामे सिलेंडर रस्त्यावर आडवे टाकून रास्ता रोको आंदोलन। पहाटे 4 ते 5 वाजेपासून ग्राहक रांगेत उभे। नाशिकच्या येवल्यामधील ग्रामरोजगार सेवकांचं मानधनाच्या मुद्द्यावरून काम बंद आंदोलन। 18 महिने मानधन न मिळाल्याने संताप व्यक्त। शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने सेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला। लातूर जिल्ह्यात हेल्मेट न घालणाऱ्या आणि काळ्या फिल्म लावणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई। नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसूल। जळगावच्या पाचोरा येथील ऊसतोड मजुरांना नाशिकमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड। जनसाहस फाउंडेशनच्या हस्तक्षेपाने 6 मजुरांची सुटका। प्रशासनाची तात्काळ कारवाई। नंदुरबारमध्ये धर्मांतर आणि अनधिकृत चर्च बांधकामावर कारवाई करण्याची आदिवासी संघटनेची मागणी। जिल्ह्यात 116 गावांमध्ये 150हून अधिक चर्च बांधल्याची माहिती। प्रशासनाने अनधिकृत चर्च तातडीने हटवलं नाही तर 22 एप्रिलपासून आमरण उपोषण करणार। भंडाऱ्यातील लाखनी नगरपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांना मागील 2 महिन्यांपासून वेतन मिळालं नाही। कामगारांमध्ये कंत्राटदाराविरुद्ध नाराजी। सफाई कर्मचाऱ्यांचं कंत्राटदाराविरोधात आंदोलन।
यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ विविध संघटनांद्वारे भव्य पदयात्रा. नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईकेंकडून पदयात्रेचं आयोजन. या निर्णयामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार. उईकेंची प्रतिक्रिया. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.